चोपडीचं कसं आहे वातावरण? जिल्हा परिषद गटातलं सांगा, गावातलं सांगा. जिल्हा परिषद गटातलं बी चांगलं वातावरण आहे, चोपडीचं बी चांगलं वातावरण आहे. तुम्ही कुठल्या पक्षाशी संबंधित आहे? मी शिवसेना बीजेपीचं काम करतो. शिवसेना बीजेपी. इथलं काय पद आहे का आपल्याकडे? हो, डेप्युटी सरपंच आहे. डेप्युटी सरपंच. कसं आहे वातावरण साधारण? चांगलं आहे. पण आता याच्यामध्ये युती झाली भाजप आणि शिवसेनेची. हं. म्हणजे राजकीय समीकरण ही लोक युती झाल्यावर ऍक्सेप्टेड आहेत का या भागात? हो, आहेत. त्या युतीला. हो. बरं, विकासाच्या दृष्टीने काय या गावात काय काय विकास कामं झाली आहेत? भरपूर काय झाले बापूच्या काळात काम. बापूंच्या काळात हो. काय काय झाली काय सांगता काय येईल? रस्ता आहे, सभा मंडप आहे, ब्लॉक आहे, बरं. सिमेंट रस्ता आहे, हम्म, हम्म, हम्म. भरपूर काय काम आहे. साधारणपणे किती कोटी रुपयाचा निधी या भागात आला असावा म्हणजे चोपडी गावात? चोपडी गावात तरी मी आता एवढं हे काढलं तर तरी 10च्या आहे. 10 रस्ता कोटी. सोडून 10 कोटी. जास्त. बरं बरं. 4 रस्ते जाईल. हम्म, हम्म, हम्म. 10 कोटीचा रस्ता जाईल 4. आता चोपडीकडचे आहे ह्याच्यामध्ये ही गण पण चोपडीच येतोय ना? गणपती चोपडी मला ह्याच्यात गाव कुठली कुठली येते? यात बलवडी येते, नागर येत आहे, हा, चोपडी, सोमेवाडी, बुजाड. 5 गाव आहेत गणामध्ये. गणम आता त्या गणातली काय परिस्थिती आहे? चांगले आहे चौघड. म्हणजे लोकांची मानसिकता आहे चांगले आहे. मताच्या संदर्भातले. हो, एक नंबर आहे. पण इथं बाळासाहेब केदारांना खरं उमेदवारी दिल्यानंतर लोकांची चर्चा होती की बाहेरचा उमेदवार आणला वगैरे अशी काय परिस्थिती राहिली आहे का नाही, आता? नाही, बापू म्हणते ते समान चालणार आणि त्यांचं ते बी स्वतः आपल्या ह्याच्यात गुलमिल झालेलं आहे. कोण चेतन सिंग केदार बी. झाली ते? हो, 100%. त्यामुळं काय वेगळं काय वाटत नाही. नाही वाटत. नाही, मग आता वातावरण बऱ्या म्हणजे खऱ्या अर्थाने इथलं कुणाला चांगल्या पद्धतीने आहे म्हणावं चेतन लागेल. सिंग केदारला चांगलं आहे. विकास काम काय त्यांच्या माध्यमातून चालू आहे का हो, इथं? आता सध्याला चालू आहे. काय काय चालू आहे? डीपी काम चालू आहे, पुन्हा तारा वाढायचं चालू आहे, ते मुरमीकरण चालू आहे बरं. आता सध्याला. ह्या लोकांची समस्या आहे. पाईपलाईनचं चालू आहे. कोण कसली पाहिजे? गटार पाईपलाईन आहे, परत कोणाला नळ पाणी पाहिजे असलं तरी बी आहे. मी सगळं सो खर्चात दिले. हो, सो खर्चात नाही. बरं. पण भाजप आणि शिवसेनेची युती तर बघितली तर राज्यात आहे आणि केंद्रात सुद्धा भाजपची सत्ता आहे. हो, याचा फायदा चोपडीकरांना होईल वाटतं? 100% होणार. होईल. हो. मग लोक विकासाला मत देतील हो, की पक्षाला मत देतील? विकासाला मत द्यावं असं माझं तर म्हणणं देतील, 100% देतात. देतील. 100%. शेक- कारण चेतन सिंग केदार आणि जयकुमार गोरेवर असल्यामुळं हा, हा, हा. विकास भरपूर येणार आहे. सगळ्या बारक्या पोरापासून मात्र पण माहिती आहे. हम्म, हम्म, हम्म. जय नसल्याशिवाय काय विकास होत नाही. सत्ता असल्याशिवाय. सत्ता असल्याशिवाय हम्म. एकामेकासाठी असल्यामुळं 100% मतदान होणार भाजप, शिवसेना भाजप. तुम्हाला काय वाटतं सगळ्या गोष्टीवर? ह्या गटात ह्या वैयक्तिक चोपडी गावात नाव सांगायचं. बंडू मेखले ह्या चोपडी गावात वैयक्तिक चोपडी गावात पोपटशेट्टी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळं गाव जवळजवळ 80% गाव बापू प्रेमी त्यामुळे शाजीबापू प्रेमी गाव आहे. त्यामुळे बापूजी निर्णय घेतलेलं किंवा पोपटशेट्टी निर्णय घेतलेलं ती मागली जनता स्वीकारा 100% तयार. या गावची हो, चोपडी वैयक्तिक चोपडी गाव. लोकसंख्या किती आहे साधारणपणे गावची? लोकसंख्या साधारण गावची 8 ते 9 हजार लोकसंख्या आहे, परंतु मतदान 5400 लाख सगळे. 5400. हो लोकसंख्या जास्त आहे का? हो मग आता आजूबाजूचे गावं जे आहेत वाड्या जे आहेत हो. तिथून शाजीबापू किंवा भाजपचं काय प्राबल्य आहे का? इथून शाजीबापूचं 100% सगळ्या गोष्टी. चोपडी झालं पण हो. आजूबाजूची खेडी गाव आहेत. हो, चोपडी आहे. बुद्धाड असेल, सोमेवाडी असेल. चोपडी आता आहे, बलवडी आहे. बरं. पुन्हा तुम्हाला सांगतो सोमेवाडीत बी बापूने आता आमदार असल्यानंतर बरीच कामं केली ती. बरं. हो, विकास बऱ्यापैकी दिला आहे. 100% विकास बापून केलाय. पण शेतकरी कामगार पक्षाचा हा पालिकेला मानला हो. जातो आणि 2016 तर त्यांचा कॅन्डिडेट विनिंग झाला होता. हो आणि आता तुम्ही डायरेक्ट भाजपचा कॅन्डिडेट उभा केलेला आहे. हो. तर लोक शेकाचा पालिकेला आहे तसा ठेवतील का भाजप? नाही आता कसं झालंय, बापू 2019 ला आमदार झाले 19 बरोबर. 19 ला आमदार झाल्यापासून 2.5 वर्ष तर कोरोनात गेली. राहिलेली 2.5 वर्षात बापून जवळजवळ 5 ते 5.5 हजार कोटी सांगोल तालुक्याला निधी आणला. त्यात प्रत्येक गावात वैयक्तिक चोपडी असो सोमेवाडी, आता वैयक्तिक चोपडी गावात घ्यायचं म्हटलं तर बापूने ही रस्ते सोडून 10-12 कोटीचा निधी दिलेला आहे. हा, त्यात जलजीवनची कामं असतील, सभा मंडप असतील, ब्लॉक असतील, गावातलं पानंद रस्ते असतील. म्हणजे 100% बापून 10-12 कोटीत गाव म्हणजे अगदी नियोजनात लावलेलं आहे. सगळं विकासाकडे नेलेलं आहे गाव. ग्रामपंचायत कार्यालय तर काम चालू आहे, तुम्ही आता बघितली. नाही, ते झालं पण शेतकरी कामगार पक्षाचा पालिकेला मानला जातो. हो, हो. मग हा पालिकेला राहिलाय काय? नाही बालेकिल्ला काय 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 नाही संबंध काय बालेकिल्ला. राहिला नाही? आता कसं ह्या विकासामुळे बालेकिल्ला संबंध संपलेला आहे. कसा? आता ही विकास जनतेला सगळा विकास दिसतोय की सगळ्या तालुक्यात. बर. हा, मग लोक 40 ऐका घे, ज्यावेळेस शेतकरी कामगार पक्षाचा आमदार होतं त्यावेळेस जनतेलाही माहित आहे की बाबा काय विकास ज्या 2.5 वर्षात
विकास झाला ती 40 वर्षात विकास झाला का? त्यामुळे पालिकेला काय संबंध येत नाही, राहिला नाही. मग बरं आता मधल्या काळात बाळासाहेब बेर्डे असतील, हो. चंद्रशेखर केदारांनी जो काही निधी आणलाय 65-63 कोटी रुपयाचा निधी, प्रत्येक 10-12 कोटी रुपये अजून येते जयभावांच्या माध्यमातून. हो. तर इथं काय निधी आलाय का त्यात कुठं या चोपडी गटात? चोपडीत आला की निधी? कामं झाली हो, आता इथनं आमच्या चोपडी शिवजा रस्ता जे आहे बरं. ते आता चालू आहे सध्याला म्हणजे डांबरीकरण चालू आहे ती बरे, म्हणजे त्यांची काम आहे. हो, आमचं म्हणजे लक्ष्मी देवळ आहे तर शिववर आमच्या चोपडीच्या तिथून नाजऱ्याचा मधला रस्ता ती चालू आहे. हो, आता सध्याला चालू आहे. हा भाजपच्या माध्यमातून आलेला हा पैसा आहे, पण बापूने जे 5,000 कोटी रुपये आणले त्यांच्या कार्यकाळात हो, हो. आमदार असताना, त्यांच्यावर आरोप होत राहिले त्या काळामध्ये. कसं आहे आता जनता पैसे आले नाहीत असं म्हणणं आहे. आम्ही ज्या गावात जातो आणि शेकापची लोक बोलतात तसे हा, पैसे झाले नाहीत, खोटं आहे म्हणते. बरोबर. काय माहिती तुमची भावना काय? आता आहे का तुम्हाला सगळं व्हिडिओ शूटिंग मध्ये सगळं आता आम्ही जी काय असतील ती कामं बी धावली. बरं. मग आला नाही निधी, आता जे ते हिशोबाने चालणार. आमच्यात म्हणतो ना, आमच्या डोळ्यासमोर जर बापून जी 10-12 कोटीची कामं केली ती आमच्या डोळ्यासमोर आहेत. वैयक्तिक चोपडी गावात प्लस आम्ही सोमेवाडी गावात तुम्ही जावा तिथं चौकशी करा, तिथं सुद्धा काम बरीच केली. बरं. हो, हा या बलवडी सुद्धा कामं बरीच झाली. बरं, बरं. हो, ह्या भागात डाळिंबीचं चित्र कसं आहे? डाळिंबीच चांगला आहे क्षेत्र आहे. डाळिंबीचं. हो, हो. बरं, शेतीसाठी या भागात जर चेतन केदार निवडून आले हा. तर तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे का? कारण महायुतीचा तुमचा जो घटक आहे शहाजी बापू आणि भाजप, हा, हा. तर तुमच्या डोक्यात काय आयडिया आहे का जेणेकरून ह्या ठिकाणची जी शेती आहे त्याला चालना मिळेल? कारण आपल्यातली परिस्थिती अशी झाली की सांगोल्यामध्ये डाळिंब संशोधन केंद्र जे गरजेचं होतं हो, ते संशोधन केंद्र गेलं सोलापूरला. हो, गेलं. त्यामुळे येथील शेतकरी जे आहेत त्या संशोधन शास्त्रज्ञापेक्षा वैचारिक दृष्ट्या स्ट्रॉंग आहेत आणि त्यांनी आज परत एकदा डाळिंबीवर क्रांती करण्याचं ठरवलंय. हो. तर जेणेकरून असं काय बाबा ह्या भागात आहे का शेतीच्या संदर्भात एखादा चांगला प्रोजेक्ट करता येईल जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिता जाऊ शकतोय, असं काय आहे का या भागात? इकडे तसं काय नाही. ही बापून 2019 नंतर बुधाळ तलावात पाणी ही आणलेल्या गोष्टी सगळ्यात मोठा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्या सगळ्या समस्याच पाण्याने सुटलेले आहेत. बुद्धाळ तलावात पाणी आणलं म्हणजे बुधाळ तलावात पाणी हा पहिलं कसं होतं, पहिलं पाणी तुटळ होता पाण्याचा, हा प्लस दुष्काळ होता. बापू आमदार झाल्यापासून टेंबूत ही बुधाळ तलावाचा समावेश केला. टेंबू मध्ये. हो, बरं. त्यानंतर टेंबूचं पाणी बुधाळ तलावात सोडलं आणि बुधाळा खाली ही गावं 10-12 गावं पाणी खाली आली. आता बुद्धाळला पहिलं पाणी कुठल्या योजनेचे? आधी येत नव्हतं, पाणीच येत नव्हतं. नैसर्गिक जे पाणी येत होतं तेवढंच पाणी, जे पावसाळ्यात नैसर्गिकरित्या काय पाणी येईल बरं. तेवढंच पाणी. आता टेंबूच्या योजनेत घालून ते पाणी direct मला हंगामी पाणी मिळून जातं. मिळून जाते. आता सध्याला कॅनल सगळं चालू आहे. त्या भागात. हो, आता सध्याला आज रोज सुद्धा. बापूमुळे पाणी प्रश्न हो, सुद्धा हो, मिटलाय. 100%. पण लोक आता ही एकत्र बापू आणि भाजप ही एकत्र आले हो. सांगोल्या त्या युतीमध्ये, बरोबर तर ही युती लोकांना ऍक्सेप्ट होईल का? होईल, कारण 100%. आता विकास तुम्ही सांगताय 100% होणारच. कारण विकास जे झाला आहे हे बीजेपी बापूनच विकास केलेला आहे. दुसरं कोणाचा विकासच नाही तालुक्यात. बरं. हो, भारतीय जनता पार्टी लोक स्वीकारतील का? 100% स्वीकारणार. का बरं स्वीकारतील? का जी आता कशी बापूजी बीजेपीची युतीच आहे आणि जी जनता बापूजी आहे ती कुठं सुचत नाही माणसं. बापू मागे, बापू कुठे बी जाऊ द्या, बापू मागे 100%. तर शेकापचं पालिकेला 2017 काय कॅन्डिडेट तिथं विनिंग तुमचा जो आहे हाय म्हणणं मान्य आहे, पण विकास दावा ना तुम्ही मग हा. होता ही ठीक आहे गोष्ट, पण तुम्ही विकास दावा आहे काय असेल म्हणून लोक परिवर्तन करतील परिवर्तन. असं तुमचं हो, म्हणणं आहे. 100% परिवर्तन करतील बी, परिवर्तन झालंय बी. झालंय. हो, बरं. काय काय साधारण म्हणजे मुद्दे सांगता येईल, काय परिवर्तन होतं? आता तुम्हाला- आधार त्याचा बेस सांगा, काय कशाच्या आधारे म्हणताय तुम्ही? आता तुम्हाला सांगितलंच की काय ते मागले काय 40 वर्षाची रस्त्याच्या गोष्टी असलेल्या किंवा हे टेंबूच्या पाण्यात तुम्हाला आता सगळं सांगितलं. या सगळ्या गोष्टीचा विकास झालेलाच आहे. हो, बरं. हो, पण दादासाहेब बाबरे यांनी सुद्धा बरीचशी कामं केली असं म्हणणं आहे त्या दाखवले ते. लोकांना. काय चर्चा केली? हा. दाखवले त्यांनी एकानं काम केलेलं. तुमचं म्हणणं काय? तुमच्या तुमचं मनात काय असल्याचं सांगा, त्यांनी काय केलेत का? काय केलं नाही. पाईपलाईन केली तेवढी आहे, त्याला अजून पाणी आलं बरं. नाही. हिर मागं नाही आणि कुणी पाईपलाईन बरं. आणि त्याला पाणी नाही, काय नाही. दुसरं त्यांचं एकही काम नाही, ते कुठलेही दाखवू द्या त्यांनी. कामं नाही झाली. एकही दाखवू द्या त्यांनी, जाऊन दाखवू द्या. जे पब्लिक त्यांचं आहे त्यांनी येऊन दाखवू द्या. तशी आम्ही बापूची कामं तुम्ही आमच्या संघाला संध्याकाळ होणार तरी कामं संपणार नाही, एवढी कामं आहे आपली. बरं, आता विरोधकांचा आरोप असा होतो की तुम्ही इलेक्शनच्या तोंडावर टिकली रस्ते म्हणून टाकायचे. जी लोकांची समस्या आहे ती पुऱ्या होणारच. अच्छा. हां, कुठं राहिलेले गरजेचं आहे गोष्टी. कमी तरी वाढवतो कसं? पण शेवटचा प्रश्न, आपण आता तुमचा उमेदवार निवडून आल्यानंतर इथले असे काय प्रश्न आहेत की बाबा ते प्राधान्याने बाळासाहेब केदारांनी सोडवावेत, असे स्थानिक नागरिक आहात तुम्ही, तुम्हाला तुमच्या भावना काय की हे मुद्दे सोडवायला पाहिजे? काय काम राहिलेलं आहे
बरं. कुठलं कमी राहिले जर झालंय सगळं तरी जे शब्द दिले तर ते पूर्ण करावं. पूर्ण होतील म्हणून आम्ही म्हणतो तसं काम पण करायचं आता सर याच्यामध्ये एक प्रश्न गोष्ट चालू आहे. त्यांनी सांगितलं पोपट शेट्टी यादव, आता त्यांनी पहिल्यांदा उल्लेख केला की पोपट शेट्टी यादव म्हणजे प्रमुख पिढीतले तुम्ही नेते आहेत असं एकत्रित चित्र तुमच्या बोलण्यावर दिसतंय. मग तुमच्या समस्याच्या गावातल्या अजून बापुडे तर 10-12 कोटी निधी दिलेला आहे, हो. पण विकास हा न थांबणारी गोष्ट आहे. हम्म. मग तो कोणत्याही गावात असू दे, शहराचा असू दे, नाहीतर राज्याचा असू दे. मग तशा पद्धतीने गावात अजून शिक्षण असेल, आरोग्य असेल, अशा काही गोष्टी राहिलेत का जेणेकरून तुमचा कॅन्डिडेट निवडून आल्यानंतर त्या गोष्टी करता येतील? आता रस्ते काय काय जागेला राहिलेले आहेत. पानंद रस्ता दुसरं झाले ते झाले. उभं सगळीकडं. ही एक आमची माणसं आहे. तिथं वाचनालय एक उभं वाचनालय. हा बरं बरं. त्यांच्या पहिले अभ्यासिका नाही काय? पहिल्या रस्त्याचे अभ्यासिका पाणी नाही. काय प्रश्न आहेत का? रस्ते ते मोठ्या रस्ते सगळं संपले. पानंद रस्त्याच तेवढं पाण्यावर काही प्रश्न नाही. पण मोठे रस्ते मध्ये दादा शेट्टी हे केले का? नाही दादा शेठ नाही, सगळं बापू यांनी तिथनं केले या बापूजी 3 निधीतून वर्षात. झालेले आहेत. हो. बापू जेव्हा आमदार होते हो. तेव्हा झाले. त्यांनी एकही रस्ता कुठला केलेला नाही. अच्छा बरं. म्हणजे काही विकास कामं झाली ती बापूंच्या माध्यमातून आणि जी त्यांच्याकडून उर्वरित राहिली ती चेतन भाई करावी. करावी अशी आमची इच्छा आहे. ओके.